श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. दोन दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदारांनी वेगळा गट स्थापन केला. वेगळा गट स्थापन केलेल्या 6 खासदारांमध्ये सुरुवातीला नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांचं देखील नाव चर्चेत होतं. मात्र त्याच दिवशी दिल्लीत झालेल्या ठाकरे गटाच्या पत्रकार परिषदेमध्ये राजाभाऊ वाजे यांनी प्रत्यक्ष हजेरी लावली. यामुळे नाशिकच्या शिवसैनिकांसह मतदारांनी आपण योग्य आणि निष्ठावंत खासदार निवडून दिला हे सांगत मोठा जल्लोष केला. खासदार राजाभाऊ वाजे यांच्या घेतलेल्या भूमिकेच्या नाशिकमध्ये त्यांच्या कार्यालयावर त्यांच्या समर्थनार्थ फलक देखील झळकले, ते आपल्याला पाहायला मिळालं. आज सकाळी राजाभाऊ वाजे दिल्लीवरून नाशिकमध्ये आले. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी नाशिक रोड रेल्वे स्थानकावर त्यांचं जंगी ढोल ताशांच्या गजरात स्वागत केलं. यावेळी खासदार राजाभाऊ वाजे यांनी माध्यमांशी संवाद साधताना कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी मी या ठिकाणी आलो असून आज पुन्हा 6 वाजता मुंबईला जाणार असल्याचं देखील सांगितलं. नाही, आता मुंबईला जाणार आहे, पण 6 वाजता पोहोचणार आहे. मी आता घरी येणं गरजेचं होतं. आपल्या ज्यांनी मला माझ्यासाठी कष्ट घेतले त्यांना भेटणं आणि त्याच्यानंतर मुंबईत जाणं मला वाटतं योग्य होतं. मी नाशिकला आता घरी उतरलोय. आता मध्यवर्ती कार्यालयात जाणार आहे. तिथला कार्यक्रम आटपून मग मी मुंबईकडे जाणार. दरम्यान कार्यकर्त्यांनी खासदार वाजे यांच्यावर पुष्पवृष्टी करत कोणाला रे कोणाला शिवसेनेचा वाघ आला अशी जोरदार घोषणाबाजी केली. आज शिवसेनेचा वर्धापन दिन असल्यानं उद्धव ठाकरे यांनी पुन्हा राजाभाऊ वाजे यांना मुंबईत बोलावलंय. त्यामुळे आज पुन्हा ते मुंबईकडे रवाना होणार आहेत. मॅन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक.